आजच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्या। इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे असा दावा अमेरिकेकडून करण्यात आलेला आहे। कमजोर अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून गुंतवणूक योजनेत काय फायदा होईल याची होत आहे जगभर चर्चा। मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानात गोंधळ, हिंसक घटना, काही ठिकाणी मतदान रद्द करण्यात आले। देशातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी मतदान झाले। काही ठिकाणी हिंसक घटना वगळता सर्वत्र मतदान पार पडले। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शेवटच्या सत्रात काही ठिकाणी 50 तर काही ठिकाणी 60% मतदान पार पडले होते। आता राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 5 जागांसाठी शिवसेनेने झाले मतदान। सुधीर मुनगंटीवार आणि नितीन गडकरी यांचे भविष्य युतीतील बळ। भाजपा आणि महाविकास आघाडी सुरू झालेल्या लढतीत कोण विजयी होणार आहे? महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता एक आहे रंगत। प्रचारादरम्यान परस्परांवर होत आहे चुकीची झोड। दिल्लीची याचिका असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विविध मागण्यांची याचिका सार्वत्रिक करण्याची न्यायालयाने दिली सूचना। त्या याचिकेबाबत न्यायालयाने अनभिज्ञ होते। बेळगाव लोकसभा निवडणूक। महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी अर्ज दाखल केला। यावेळी महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत उपस्थित होते। श्री महालक्ष्मी पतसंस्था करंबळी तालुका गडिंग्लजच्या चेअरमनपदी अण्णासाहेब कानडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी अनिल खोत यांची निवड करण्यात आली। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रोत्साहन आणि सन्मान देत असते। एकनाथ दादा गोसावी शिक्षण शिष्यवृत्ती वितरण समारंभवेळी गडिंग्लज येथील कार्यक्रमात बोलताना जे.बी. बारदेसकर यांनी प्रतिपादन केले। गडिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी येथील काळ मंदिराचे पुजारी विठ्ठल गुरव यांच्या बांधकामावर पाणी मारताना विजेच्या धक्क्याने शॉक लागून त्यांचा झाला मृत्यू। 10 मोटरसायकल आणि विद्युत मोटारी चोरणारे 5 अट्टल गुन्हेगार 4,79,000 रुपये मुद्देमालासकट नेसरी पोलिसांनी नुकताच अटक केली। संपादकीय विशेषमध्ये आपले स्वागत आहे। मतदान आणि विद्यार्थी हा आजचा विषय आहे। नुकताच मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांना प्रभात फेरीसाठी वापरण्यात आले, हे कितपत योग्य आहे? मतदान जनजागृतीसाठी अनेक माध्यमांचा उपयोग करता येऊ शकतो। दृकश्राव्य, दूरदर्शन, मोबाईल, वृत्तपत्रे आणि स्पीकर अशा अनेक माध्यमे आहेत। अशी माध्यमं आजही वापरली जातात आणि त्यातून जनजागृतीचे माध्यम आता वापरात आणून त्याचा फायदा होऊ शकतो। ऐन परीक्षा तोंडावर आल्या असताना हा अभ्यासाचा कालावधी आहे आणि या जनजागृती मोहिमेसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांचा उपयोग करणे अत्यंत चुकीचे आहे। शाळेचे विद्यार्थी हा शाळेचा हंगाम, परीक्षेचा हंगाम असताना त्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा उपयोग करणे योग्य नाही असे बोलले जात आहे।
आणि ते तितकेचही खरे आहे. तीव्र उन्हाळा आणि हा असा वापर अयोग्य आहे असे बोलले जाते. शाळकरी विद्यार्थ्यांच्या ऐवजी कॉलेजचे म्हणजेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा यासाठी उपयोग केला तर त्याऐवजी ते बरे झाले असते असेही बोलले जात आहे. निवडणूक आयोगाने याचा विचार करून हे थांबवावे असे बोलले जात आहे.